त्यानंतर आणखीन एक महत्त्वाची आणि मोठी बातमी आता आपण बघणार आहोत। शिर्डीमध्ये काँग्रेस भाजपला धक्का देणार आहे की काय अशी सध्या चर्चा सुरू आहे, कारण भाजपचे नेते राजेंद्र पिपाडा काँग्रेसच्या व्यासपीठावर दिसलेले आहेत। देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय मानले जाणारे राजेंद्र पिपाडा हे काँग्रेसच्या व्यासपीठावर दिसल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या। संगमनेरमधल्या आश्वी गावात पिपाडा आणि बाळासाहेब थोरात हे एकाच व्यासपीठावर एकत्र पाहायला मिळाले। राजेंद्र पिपाडा यांनी 2009 ची विधानसभा निवडणूक ही भाजपकडनं लढलेली होती आणि 2009 ला विखे पाटलांकडनं राजेंद्र पिपाडा पराभूत झाले होते। अधिक अपडेट या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत। नितीन ओझा आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। नितीन, शिर्डीमध्ये काँग्रेस भाजपला धक्का देणार आहे की काय असं दिसतंय, कारण पिपाडा काँग्रेसच्या व्यासपीठावर दिसलेले आहेत आणि त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत। नितीन, काय नेमकी माहिती? निश्चितच आदित्य, जर पाहिलं तर 2 दिवसांपूर्वी राजेंद्र पिपाडा यांनी पत्रकार परिषदेत घेत राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर टीका केली होती, तसंच भाजपकडे तिकिटाची मागणी देखील केली होती। मात्र आज संगमनेर तालुक्यात आश्वी येथे नगर जिल्ह्यातील दोन्ही खासदारांचा सत्कार सोहळा आहे आणि त्या मंचावर बाळासाहेब थोरात यांच्याबरोबर राजेंद्र पिपाडा उपस्थित झाले। त्यामुळे कुठेतरी आता नवीन चर्चा सुरू झालेल्या आहेत। आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजेंद्र पिपाडा हे महाविकास आघाडीच्या जवळ जात आहेत की काय, याची सुद्धा आता चर्चा आहे। आज काही वेळापूर्वी हा कार्यक्रम सुरू झालाय। राजेंद्र पिपाडा या ठिकाणी आलेले आहेत, त्यामुळे आता भविष्य काळात राजेंद्र पिपाडा काय करणार हे पाहणं महत्त्वाचं असेल। आदित्य, ठीक आहे नितीन, धन्यवाद। सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।